सांगलीच्या तासगावमध्ये रोहित पाटील यांचं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची रोहित पाटील यांची मागणी आहे। सांगलीच्या तासगावमध्ये रोहित पाटील यांचं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणातून रोहित पाटील करतायत। तर आपल्यासोबत रोहित पाटील जोडले गेलेले आहेत। थेट आपण त्यांच्याशीच संवाद साधूया। सरसकट कर्जमाफीची मागणी तुम्ही करताय, काय नेमकं ही मागणी करण्यासाठी आजचं तुमचं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण, ही मागणी करण्याची वेळ काय येते? खरं तर नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि परंपरा जपली पाहिजे, परंपरा वाढवली पाहिजे यावरती विश्वास असलेले आम्ही सगळे कार्यकर्ते आहे। पण एक गोष्ट अशी आहे की आज राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी कुठेतरी दांडिया खेळताना दिसतात। यांच्या पक्षाचे मोठमोठे गरब्याचे इव्हेंट होत आहेत आणि हे सगळं बघितल्यानंतर, हा सगळा खर्च बघितल्यानंतर आम्हाला सर्व शेतकरी बांधवांना असं वाटलं की शासनाला आणि शासनाच्या या मंत्र्यांना कुणीतरी जाणीव करून देणं आवश्यक आहे की आज खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांना त्यांच्या मदतीची अपेक्षा आहे आणि यावरती जी अडचण निर्माण झालेली आहे, जे अतोनात नुकसान झालेलं आहे, त्याच्यावरती काहीतरी निर्णय लवकर होणं अपेक्षित आहे। असं असताना हे लोक गरबा खेळतात, गरब्याचे इव्हेंट करतायत, दांडिया खेळतायत आणि शेतकरी बांधव उघड्यावरती पडताना आज आपल्याला महाराष्ट्रभरातला बघायला मिळतोय। तासगाव आणि कवटेमंकाळ तशी क्रांतिकारकांची भूमी आहे आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की या भूमीतनं शासनाला कोणीतरी जागा करण्याची आवश्यकता आहे। म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सर्वांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलेलं आहे। एक मागणी सरसकट सध्या होते, ती म्हणजे आत्ता जी मदत दिली जाते ती तुटपुंजी आहे। 50,000ची मदत झाली पाहिजे। शेतकऱ्यांकडून सुद्धा ही मागणी होते, विरोधक सुद्धा ही मागणी करतायत। त्या संदर्भात थेट ठोस असं काही सरकारकडून मात्र सांगितलं जात नाहीये। अद्याप सांगितलं जात नाहीये। आम्ही त्यांना विनंती करतोय काहीतरी यावरती मार्ग काढला गेला पाहिजे, कारण ग्रामीण भागातली जर परिस्थिती बघितली तर शेतकऱ्यांचे बँक अकाउंट फ्रीज केले जात आहेत। बँक अकाउंट्स फ्रीज झाल्यामुळं आज शेतकऱ्यांच्या हातामध्ये खर्चासाठी सुद्धा पैसे नाही आहेत। उद्या दिवाळी आहे, जी काही मदत शासनाला करायची आहे ती दिवाळीच्या आधी करावी अशी विनंती आम्ही करतोय। आज सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, महाराष्ट्रभरातून एकरी 50,000 रुपयाची मागणी नुकसान भरपाई व्हावी म्हणून होतीये। पण द्राक्ष असतील, डाळिंब असतील, आम्ही सगळे मिळून बघतोय द्राक्षाची परिस्थिती अशी आहे की गेली 4-5 वर्ष द्राक्षाला अजिबात योग्य पद्धतीचं नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे। गेली 5 महिने साधारण 13 मे पासून तासगाव तालुका असेल किंवा कवटेमंकाळ तालुक्यामध्ये महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये सुद्धा पाऊस चालू आहे आणि असं असताना गर्भधारणा झालेली नाही आहे। गर्भधारणा न झाल्यामुळे माल पूर्ण येत नाही आहे। त्यामुळं आमची वाढीव मागणी ही असणार आहे की एकरी उत्पन्न मिळवण्यासाठी जो खर्च आम्ही घातलेला आहे तो खर्च नुकसान भरपाई म्हणून आम्हाला पूर्ण मिळावा अशी मागणी आम्ही शासनाकडे करतोय आणि येत्या काळामध्ये जी नुकसान भरपाई दिली जाणार आहे, जे निकष आहेत त्या निकषांमध्ये सुद्धा ही रक्कम वाढवून मिळावी अशी मागणी आम्ही शासनाकडे आज सगळे मिळून करतोय। केंद्राकडून मदत येण्यासाठी मात्र उशीर का होतोय? खरं तर राज्य सरकार प्रत्येक वेळेला कुठलीही घटना घडली तरी केंद्र शासनाचं चिलकत आपल्या अंगावरती घालतं। आज राज्यातली परिस्थिती अशी आहे, राज्याकडे पैसा नाही आहे। आम्हाला सर्वांना बघायला मिळालं की कुठलीही ठोस आश्वासन किंबहुना कुठलीही ठोस पाहणी न करता सुद्धा मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील यांनी थेट पंतप्रधानांची भेट घेत त्यांना मागणीचं पत्र दिलं। आता NDRF असेल, NDRFच्या कायद्यानुसार जर केंद्र शासन नुकसान भरपाई देणार असेल तर NDRFचा कायदा झालाय कधी आणि आत्ताचे दर काय आहेत, त्यावेळेचे दर काय होते, त्यावेळेच्या दरानुसार आत्ता नुकसान भरपाई देऊन जमणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कुठेतरी केला पाहिजे। त्यामुळे आम्ही जी रक्कम म्हणतोय, आम्ही जे क्षेत्र म्हणतोय त्या पद्धतीनं त्याप्रमाणेच आम्हाला सर्वांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे। जी, धन्यवाद रोहितजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल।